ज्या ठाणेदाराकडे न्याय मागायला जातात त्यानेच अन्यायाची परिसीमा गाठण्याची घटना हिंगणघाट पोलीस ठाण्यात घडलेली आहे। स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात संपत चव्हाण हा ठाणेदार सापडलेला आहे। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। 24 वर्षीय युवतीने आपल्या 5 पानी तक्रारीत नमूद केल्यानुसार एक तक्रार करण्यासाठी ती हिंगणघाट पोलीस ठाण्यात गेली होती। त्यावेळी सेवेत असणारे ठाणेदार चव्हाण यांनी तू माझ्याशी मैत्री केली तर तुझे प्रकरण मार्गी लावतो असे म्हणत ओळख वाढवली। पुढे युवती घरी एकटीच असल्याची संधी साधून तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले। या खाकी वर्दीतील बहादराने एवढ्यातच न थांबता एक व्हिडिओ पण तयार केला। युवतीने नमूद करीत त्या आधारे सतत ब्लॅकमेल केले, वारंवार अत्याचार केलेल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे। या प्रकाराला कंटाळून पीडितेने आरोपीच्या पत्नीस सर्व काही प्रकार सांगितला, मात्र पत्नीनेही आरोपी पतीची बाजू घेत युवतीलाच फसवण्याची धमकी दिल्याचा आरोप केलेला आहे। ही तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्धेत पाठवण्यात आलेली आहे। ठाणेदार चव्हाण यांची वर्ध्यात तात्पुरती बदली झाली व हिंगणघाटला प्रभारी ठाणेदार नेमण्यात आले। परत तक्रार झाल्यावर चव्हाण यांच्यावर 5 वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत।